नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहितेतील कलम 69 हे काय सांगते, तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 69 यामध्ये कधी जामीन दिला जाऊ शकतो या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला आता मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 69 नुसार जो कोणी लग्नाचे खोटोवचन देऊन किंवा फसवणुकीच्या उद्देशाने एखाद्या स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस भारतीय न्याय संहितेतील कलम 69 नुसार 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि दंडही लागू शकतो। मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध वर नमूद गुन्हा दाखल झालेला असेल तर काय करावे? मित्रांनो, सदर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आपण जर निर्दोष आहे असे आपल्यास वाटत असेल तर आपण जवळच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज करू शकता। मित्रांनो, सदरच्या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकतो का? तर होय मित्रांनो, सदरच्या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकतो। त्या प्रकारचे दाखले आपण पुढील प्रमाणे पाहू। मित्रांनो, प्रेम नेताम विरुद्ध छत्तीसगड राज्य, सदर प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की फिर्यादी ही प्रौढ आहे आणि संबंध संपल्याच्या नंतर 7 महिन्याच्या नंतर FIR दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या खटल्यात सूडबुद्धीचा हेतू हे दिसून येत आहे। सुरुवातीपासूनच फसवणूक करण्याचा हेतू आणि पुरावा नसताना केवळ लग्नाचे वचन हे पूर्ण न करणे हा गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहे। त्यानंतर चंद्रकांत जलछत्री विरुद्ध छत्तीसगड राज्य, सदर खटल्यामध्ये एक जिम ट्रेनर होता आणि फिर्यादी यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते। संबंध संपल्याच्या नंतर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवण्याचा आरोप त्या स्त्रीने करण्यात आलेला होता। न्यायालयाने सदरच्या प्रकरणात असे निरीक्षण नोंदवले की फिर्यादी ही समजूतदार प्रौढ महिला होती आणि नाते स्पष्टपणाने संमतीने होते आणि स्वेच्छेने होते। लग्नाचे वचन हे एक मोजके खोटे होते, याचा कोणताही पुरावा नव्हता। त्यामुळे न्यायालयाने सदरच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर करण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे खामेंद्र शाहू विरुद्ध छत्तीसगड राज्य, सदर प्रकरणामध्ये आरोपी व तक्रारदार यांच्यात नाते 3 वर्षापेक्षा जास्त काळ टिकले। तक्रारदाराने आरोपीवर आरोप केले की तो तिला लग्नाचे वचन देऊन वारंवार लैंगिक कृत्य करण्यास प्रवृत्त करत होता, जो कधी पूर्ण करू शकला नव्हता। न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की नातेसंबंधाचे दीर्घायुष्य आणि जबरदस्ती किंवा फसवणुकीचा अभाव परस्पर सहभाग दर्शविते, शोषण नाही, असे निरीक्षण नोंदवत सदरच्या प्रकरणामध्ये आरोपीचा जामीन मंजूर केलेला आहे। मित्रांनो, आपण आत्ताच भारतीय न्याय संहितेतील कलम 69 या संबंधीची माहिती पाहिलेली आहे आणि सदरच्या प्रकरणामध्ये जामीन दिला जाऊ शकतो का आणि यामध्ये त्या संदर्भातले जे काही खटले आहेत ते आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे। मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।